हीट स्ट्रोक म्हणजे शरीराचं तापमान अचानक खूप वाढणं, साधारण 40 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त, आणि ते शरीराला कमी करता न येणं. ही एक गंभीर आणि कधी कधी जीवघेणी ठरू शकणारी परिस्थिती आहे. आता या हीट स्ट्रोकचा त्रास कधी होऊ शकतो, चला या व्हिडिओतून जाणून घेऊयात. खूप वेळ उन्हात राहिल्यावरती, गरम किंवा दमट वातावरणात काम केल्यावरती, पाणी कमी प्यायल्यामुळेही हीट स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. शरीराची कूलिंग सिस्टीम म्हणजेच घाम येणं नीट काम करत नसेल तरी देखील हीट स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. आता याची लक्षणं कोणती? खूप जास्त ताप, डोकं दुखणं, चक्कर येणं, मळमळ किंवा उलटी होणं, त्वचा गरम आणि कोरडी भासणं, घाम कमी किंवा बंद होणं, गोंधळणं, बोलण्यात अडखळणं आणि बेशुद्ध पडणे. असा त्रास कोणाला होतोय किंवा तुम्हालाही होत असेल तर लगेचच सावलीत किंवा थंड जागेत जा. कपडे सैल करा. थंड पाण्याने शरीर पुसा किंवा ओलं कापड ठेवा. पाणी किंवा ORS द्या. अगदीच काही जमलं नाही तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायला मात्र विसरू नका. उष्माघात किंवा हीटस्ट्रोक टाळायचा असेल तर या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्या. 12 ते 4 शक्यतो उन्हात बाहेर जाणं टाळा. हलके किंवा सुती कपडे वापरा. टोपी स्कार्फचा वापर उन्हात जाणार असाल तर आवर्जून करा. लिंबू, ताक, नारळ पाणी यांचं सेवन करा. जास्तीत जास्त शरीर हायड्रेट ठेवा. कारण हीट स्ट्रोक कडे दुर्लक्ष करू नका. कारण हीट स्ट्रोक कडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळणं होऊ शकतं. ही माहिती आवडली असेल तर अधिकाधिक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.